RTE ॲडमिशन 2025ची जी ही लॉटरी आहे ही लागल्यानंतर लॉटरी कशी चेक करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। ज्या साईटवर आपण फॉर्म फिलअप केलेले आहे त्याच साईटवर आपल्याला यायचं आहे। जर साईट माहीत नसेल तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट साईटवर येऊ शकता। साईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे। सर्वात खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। तर इथे तुम्ही क्लिक करू शकता। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन नंबर आहे म्हणजे जोही तुमचा 25 पासून जोही ॲप्लिकेशन नंबर सुरू होत असेल, जो तुम्हाला फॉर्मवर सुद्धा देण्यात आलेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकून तुम्हाला गो ऑप्शनला क्लिक करावं लागेल। गो ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे नाव आणि तुम्हाला कोणते स्कूल मिळालेली आहे हे तुम्हाला तिथे दिसून पडेल। सेकंड, तुम्ही कसं चेक करणार, तर तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहे म्हणजे तुम्हाला लॉग इन करायचं, तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन आहे, ते बघू शकता। ऑनलाईन ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि त्यानंतर तुमच्याकडे जो पासवर्ड आहे, जिथे तुम्ही फॉर्म भरला असेल, स्वतः भरला असेल तर तुमच्याकडे तो सुद्धा पासवर्ड आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता। लॉग इन करून सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन अलॉटमेंट लेटर मिळालं का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये दाखवण्यात आला तर तुम्ही इथे वेटिंग लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता। तर इथे तुम्ही क्लिक जर केलं तर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्टचं ऑप्शन विचारण्यात येईल। इथून डिस्ट्रिक्ट तुम्ही चूज करा, कारण अजून हे शो झालेलं नाही आहे। थोड्या वेळामध्ये लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आणि त्यानंतर आपण संपूर्ण ऑप्शन हे व्हिजिबल झाल्यानंतर यामध्ये संपूर्ण अपडेट चेक करू शकतो। तर लॉटरी लागल्यानंतर लॉटरी एक्झॅक्ट कशी चेक करायची हे सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार आहे। परंतु जर तुम्हाला लॉटरी चेक करायची असेल तर तुम्ही इथे अर्जाची स्थितीमध्ये जर ॲप्लिकेशन नंबर टाकला तर तुम्ही त्यामध्ये संपूर्ण अपडेट चेक करू शकता आणि ज्याही विद्यार्थ्यांचा नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांच्या जोही तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल त्यावरती तुम्हाला SMS येणार आहे, म्हणजे ज्यांचेही नंबर सिलेक्ट होणार आहे त्यांना सिलेक्ट झाल्याचे SMS येणार आहे। तर ही होती एक महत्त्वाची अपडेट। थोड्या वेळामध्ये प्रॉपर अपडेट देण्यात येईल, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।